जय भीम बाबासाहेब. संविधानाचं काम कुठपर्यंत आले? पूर्ण देशाचं लक्ष याकडेच आहे. या पंजाबराव बसा. मसुदा अंतिम टप्प्यात आहे. हा घ्या, तुम्हीच वाचून पहा. बाबासाहेब, तुम्ही धन्य आहात. आम्ही मराठा आरक्षणाची चिंता करत होतो, पण तुम्ही तर कलम 340 द्वारे त्याची तरतूद आधीच करून ठेवली आहे. चला पंजाबराव माझ्या बरोबर. पंजाबराव, मी प्रत्येक वंचिताचा विचार केलाय. आज जरी काही लोक क्षत्रिय म्हणून घेत असले तरी ग्रामीण भागातला शेतकरी मराठा अजूनही मागासलेलाच आहे. पण बाबासाहेब, आज आमचा समाज हे मान्य करेल का? आज अहंकारामुळे समाज हे नाकारतोय. पण लक्षात ठेवा, भविष्यात जेव्हा जमिनीचे तुकडे होतील आणि शेतीवरचा भार वाढेल, तेव्हा याच तरुणांना आरक्षणाची गरज भासेल. मराठा समाजाला आरक्षणाची गरज असेल, पण तेव्हा हे आरक्षण देण्यासाठी मी नसेल,